आपण पाहताय या ठिकाणी धनंजय देशमुख जे आहेत ते आता खाली उतरलेले आहेत. वैभवी देशमुख यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. आता धनंजय देशमुख जे आहेत ते अखेर खाली आलेले आहेत. या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी वेळोवेळी विनंती करत या ठिकाणी धनंजय देशमुखांना खाली उतरा असं आवाहन केलं होतं. अखेर धनंजय देशमुख जे आहेत ते आता खाली आलेले आहेत. आपण पाहताय जवळपास 1.5 ते पावणे 2 तास हे जे आंदोलन आहे हे आंदोलन सुरू होतं. पहिलं आपण पाहताय या ठिकाणी धनंजय देशमुख आलेले तर काय बोलणार आहेत आपण? या ठिकाणी ते ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याशी गाळाभेट हे धनंजय देशमुख घेत आहेत. मोठा टाहो या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी फोडलेला आहे. हंबरडा त्यांनी फोडलेला आहे. या ठिकाणी धनंजय देशमुख तिकडे मंदिराकडे घ्या. काय म्हणणं आता सर तुमचं म्हणणं काय देशमुख साहेब तुमचं म्हणणं काय? काय आपण पाहता या ठिकाणी धनंजय देशमुख यांना बोलण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोय. एक मिनिट सर सर मंदिरात न्याय मागतोय. दुसरं काही मागत नाही. माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या. हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी आणि मागत तर धनंजय देशमुख हे आता या पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले असल्याचं आपण पाहतोय आणि खाली येताच त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना घट्ट मिठी मारलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यावरूनच ते खाली उतरले असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय. कारण संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिनं देखील या संदर्भात माहिती दिली आहे, माध्यमांशी संवाद साधलाय. साधारणतः 3 तासानंतर हे आंदोलन जे आहे ते आता मागे घेण्यात आलं असल्याचं आपण एकंदरीत पाहू शकतोय. सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी यावेळेस धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. जरांगे यांना मिठी धनंजय देशमुख यांनी मारली आणि त्यावेळेस त्यांना अश्रू सुद्धा अनावर झाले असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. मात्र मस्साजोग या ठिकाणची संपूर्ण आजची घटना मोठ्या संख्येने गावकरी सुद्धा जमले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. राज्यभरात अनेक ठिकाणी काय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बाबा जे काही तपास आहेत त्या तपासासंदर्भात माहिती देणार आहेत. आता LCB आपले CID वाले आणि जे काही SITचं पथक SITचं जे पथक होतं ते पण पथक हे लागलेले आता इथं. आणि जरांगे पाटलांनी शब्द दिलेला आहे की तुमच्या अन्याय होऊ देणार नाहीत. जी काही घटना आणि जे काही पुरावे आपण पोलिसांना दिलेले आहेत ते त्या संदर्भात नक्कीच कारवाई होणार आहे आणि आरोपी त्यांना केलं जाणार आहे, त्यांना वाचवलं जाणार नाही हा विश्वास जरांगे पाटलाच्या माध्यमातून दिलेला आहे. जरांगे पाटलांना त्यांनी पोलिसांनी शब्द दिलेला आहे. म्हणून 1.5 तास तुम्ही पाण्याच्या टाकीवरती होतात, पाण्या टावरवरती चढणार होतात, मात्र पाण्याच्या टाकीवरती चढलात. काय नेमकं मागण्या तुमच्या प्रमुख आहेत प्रशासनाने मान्य केलं की जे आरोपी खंडणीच्या केसमध्ये आहेत तेच आरोपी 302 मध्ये पण आहेत. कारण खंडणीमुळेच ही घटना हा खून झालेला आहे. आणि मग खंडणीचे लोक बाजूला काढून खंडणीतली वेगळी केस आणि 302ची केस वेगळी असं दाखवायचा जो प्रयत्न प्रशासनाकडून झालेला आहे त्याच्यामुळं जो काही तपास यंत्रणेवरला विश्वास कुटुंबाचा उडालेला आहे. म्हणून हे आंदोलन हाती घेतलं होतं. आणि आता
कुठेतरी SP साहेब आलेले आहेत आणि जरांगे दादा आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी विश्वास दिलाय की बाबा की हा नक्कीच न्याय तुम्हाला मिळवून देऊ आणि तुमचा अन्याय होऊ देणार नाहीत. म्हणून आज आपण थोडं थांबणार आहेत आणि बघणार आहेत की खरंच तपासात घेतलं जात आहे का प्रशासन त्यांना वाचवतंय, हे आज आपल्याला बघायचं आहे. आपण पाहता ह्या ज्या भावना होत्या ह्या धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्या होत्या. धनंजय देशमुख हे देखील आता बोलणार आहेत. तर आपण ही दृश्य पाहतोय मस्साजोग या ठिकाणची दृश्य आहे. खरं तर त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणची संपूर्ण अपडेट, संपूर्ण परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मात्र आम्हाला केवळ न्याय हवा असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे. 2 तासानंतर धनंजय देशमुख हे टाकीवरून उतरले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या ठिकाणी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि यावेळेस जर आपण बघितलं तर धनंजय देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रत्येक स्तरावरून होत असल्याचं आपण पाहिलं. शिवाय यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा धनंजय देशमुख यांची समजूत काढली आणि टाकीवरून उतरताच थेट यावेळेस धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटील यांना मिठी मारलेली आहे आणि मिठी मारून ते भाऊक सुद्धा झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. एकंदरीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय देशमुख हे आता साधारणतः 2 तासानंतर टाकीवरून उतरलेले आहेत. त्यामुळे आता धनंजय देशमुख माध्यमांसोबत काय संवाद साधतात, काय बोलतात हे बघणं तर महत्त्वाचं असेल. मात्र आता ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते, त्या ठिकाणी आता धनंजय देशमुख हे पोहोचले असल्याचं आपण पाहू शकतो. यावेळेस त्यांचे सर्व कुटुंबीय वैभवी देशमुख हे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय. अखेर मात्र धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि आता पोलिसांसोबत ते चर्चा करणार असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. गेल्या 2 तासामध्ये अनेक मोठ्या घटना घडल्या. अनेकदा पोलिसांकडून सुद्धा धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. मात्र धनंजय देशमुख हे पोलिसांच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नव्हते, ऐकत नव्हते. मात्र अखेर आता त्यांनी आपलं जे आंदोलन आहे ते मागे घेतलेलं आहे आणि आता ते माध्यमांसोबत संवाद साधतात. तर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रमुख मागणी खरं तर देशमुख कुटुंबियांची असल्याचं आपण पाहतोय. याशिवाय जर आपण बघितलं तर आता साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण थेट मस्साजोग मधून बघतोय, ज्या ठिकाणी आता धनंजय देशमुख हे अगदी काही वेळातच माध्यमांसोबत संवाद साधतील अशी काहीशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. मात्र जो काही तपास सुरू आहे, जी काही अपडेट खरं तर सध्या या संपूर्ण प्रकरणात घडतीये, त्या संदर्भातली प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी. कुठला आरोपी कुठे आहे, कशा प्रकारे कारवाई सुरू आहे, या संदर्भात देखील माहिती आम्हाला द्यावी अशी प्रमुख मागणी खरं तर देशमुख कुटुंबियांची आहे. आतापर्यंत आम्हाला कुठलीच माहिती दिली जात नव्हती, आम्ही बातम्यांच्या माध्यमातूनच सर्व माहिती मिळवतोय असं देखील यावेळेस वैभवी देशमुख यांनी सांगितलं. त्यामुळे आता खरंच देशमुखांच्या मागण्या मान्य होतात का? पेंडॉलमध्ये दाखल होत आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले होते. या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी धनंजय देशमुख यांच्या फोनवरून संवाद साधत समजूत काढली आणि त्यानंतर धनंजय देशमुख हे खाली उतरले आहेत पाण्याच्या टाक्यावरून. आपण पाहता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील या पेंडॉलमध्ये दाखल झाले आहेत. धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाशी चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता पेंडॉलमध्ये आलेले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडांवर 302चा गुन्हा दाखल करावा, मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी ही देखील मागणी या ठिकाणी आंदोलकांनी केली आहे.